सार्वजनिक वित्त याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पब्लिक फायनान्स हा शब्द वापरतो। पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं इकॉनॉमिक्स जर चांगलं कळायचं असेल तर पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट ही स्वतःच्या भाषेमध्ये समजून घ्यायची आहे। जोपर्यंत तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये समजून घेत नाही, अंडरस्टँड करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार नाही। तर आपण काय करूया, तर सोप्या भाषेमध्ये हा पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त म्हणजे काय समजून घ्या। आता एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा जेव्हा पॉलिटीमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये पब्लिक किंवा सार्वजनिक हे दोन शब्द येतील, या दोन शब्दाचा हमेशा अर्थ लक्षात ठेवायचा। हे दोन शब्द म्हणजे काय, सरकार, गव्हर्नमेंट किंवा सरकारी, राहील लक्षात, हे परमनंटली लक्षात ठेवा। सार्वजनिक वित्त म्हणजे काय, सरकारी वित्त, सरकारशी संबंधित असणारं वित्त। पब्लिक फायनान्स म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये सार्वजनिक वित्त म्हणतो, याचा अर्थ काय होतो, सरकारशी संबंधित असणारं वित्त। आलं लक्षात। एक लक्षात ठेवा, प्रत्येक कन्सेप्ट जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये समजून घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत। म्हणून आपण आज काय शिकणार आहोत, सार्वजनिक वित्त हा टॉपिक शिकणार आहोत। मग सार्वजनिक वित्त म्हणजे काय, तर जेव्हा कधी सार्वजनिक वित्त हा शब्द येईल तेव्हा सोपा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा। सार्वजनिक वित्त म्हणजेच सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च या दोन्हीचं धोरण। सरकार कुठून कुठून कसे किती पैसे कमवणार आहे, सरकार कुठं कसे किती पैसे खर्च करणार आहे, याला आपण सार्वजनिक वित्त हा शब्द वापरतो। आलं लक्षात। सो ही सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे सार्वजनिक वित्त। वरकरणी पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हे किती अवघड आहे, सार्वजनिक वित्त हा शब्द आपण कधी ऐकला नाही, आपल्या बोलीभाषेतला नाही, आपल्या दैनंदिन व्यवहारातला नाही। काय ही मराठी भाषा एवढी अवघड आहे, ती तशी करून ठेवली टेक्निकल का, कारण ते टेक्निकल वापरल्यामुळे त्यामध्ये स्पेसिफिसिटी आहे। आपण जर मराठी भाषेतल्या आर्थिक संकल्पनांना आपली बोलीभाषा वापरली तर सगळा गोंधळ उडेल। त्यामुळे टेक्निकल स्पेसिफिसिटीसाठी हे काही टेक्निकल टर्म्स वापरलेले आहेत। तर इथे लक्षात ठेवा, सार्वजनिक वित्त म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च याबद्दल सगळ्या गोष्टी सांगणारं जे महत्त्वाचं धोरण असतं याला आपण सार्वजनिक वित्त हा शब्द वापरतो। सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च। सरकार म्हणजे काय, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार, या तीनही स्तरांवरचं जे सरकार आहे यांच्या कमाई आणि खर्चाबाबतचं जे मॅनेजमेंट असतं, जे व्यवस्थापन असतं, या व्यवस्थापनाला आपण सार्वजनिक वित्त हा शब्द वापरतो। चालेल।